आज मंगल पौर्णिमा, पवित्र उपोषद पौर्णिमा। हा पवित्र दिवस का मानतात? याला उपोषद दिवस का मानतात? आपण सर्वजण समजून घेतलं पाहिजे। भारतामध्ये ही परंपरा व्यापक रूपामध्ये होती। प्रत्येक विहारात लोक मोठ्या संख्येने म्हणजे हजारोच्या संख्येने येऊन भगवंताचं उपोषण अष्टांग शिलाचं पालन करणारं उपोषण धारण करत, या अष्टांग म्हणजे 8 शिलाच्या परिशुद्धीसाठी या उपोषताचं पालन प्रत्येक श्रावक साधक श्राविका साधक जीव ओतून आणि जाणीवपूर्वक 48 तास हे धम्म पालन करण्यावर जोर देत असत। ही परंपरा खूप काळपर्यंत भारतात चालली। पहिला वर्षावास भगवंताचा इसी पतन मिक्कदाय वन म्हणजे ऋषी पतन मुर्गदाय वन इथे सारनाथला झाला आणि या दरम्यान भगवान आज भाद्रपद पौर्णिमेला सारनाथ येथील ऋषी पतन मुर्गदाय वनामध्ये वास्तव्याला होते। खूप मोठी जनता बनारसची त्यांच्या दर्शनाला येत होती आणि हा उपोषताचा दिवस पालन करायला 8 शील भगवंतासोबत ग्रहण करायला प्रत्येक बुद्धिमान, प्रत्येक श्रद्धावंत, प्रत्येक जागलेला जागरूक माणूस हे भगवंताच्या सानिध्यामध्ये तो आज दिवसभर वास करत होता। किती लाख लोक येत असतील याचा अंदाज म्हणता येत नाही, परंतु जेव्हा ते आपण सारनाथचं महाविहार पाहतो तर प्रचंड ते महाविहार कोटी कोटी रुपयाचं आपल्याला दिसते। तिथे 10,000 12,000 भिक्खू वास्तव्याला होते। उपोषताच्या दिवशी श्रद्धेच्या बळावर प्रत्येक साधक हा एक एक पायरी पुढे जातो। श्रद्धाबल आपल्याला आपलं अष्टशील उपोषण हे पवित्र करण्यासाठी मदत करते। अष्टशील उपोषतामध्ये पूर्ण परिशुद्धी जीवनाची होते। कशी होते हे आपण जाणलं पाहिजे। काया परिशुद्धी, वाणी परिशुद्धी आणि मन परिशुद्धी, याला काया वाचा आणि मन परिशुद्ध धम्म म्हणतात। ही एक धम्म संपदा आहे आणि हे एक
शीलाचं धन आहे आणि हे शील धन एवढं जपून 48 घंट्यापर्यंत ते परिशुद्ध रूपामध्ये धम्मसाधक धम्मसाधिका आपल्या आयुष्याचा ठेवा म्हणून ते पालन करून पुढे जात असत. जसं मन परिशुद्ध बनलं की सारे विकार गळून पडतात. आता आपण थोडा वेळ श्वासावर निर्विकार मनाची एकाग्रता केली, शांत मन होते. हा पहिला लाभ आहे. आणि स्थिर मन होते, हा दुसरा लाभ आहे. आणि मन परिपूर्ण निर्विकार होते, हे तिसरा लाभ आहे. आणि मन परिपूर्ण जागरूक बनते, हा चौथा लाभ आहे. आणि मन प्रसन्न राहते दिवसभर रात्रभर, हा त्याच्या पुढचा लाभ आहे. मन आनंदित जगते. या दिवसभराच्या वेळेमध्ये आणि रात्रभराच्या वेळेमध्ये आनंदच आनंद. कारण मन निर्मळ झाल्यामुळे उदासीनता राहत नाही, नाराजी राहत नाही, बेचैनी राहत नाही. त्यामुळं हे त्याच्या पुढचा लाभ आहे. आणि मन समाधानात राहते. वखवखलेलं मन, कावरं मन, वेगवेगळ्या प्रकारच्या विकारांना पछाडलेलं मन, द्वेषमूलक मन, क्रोधमूलक मन, संशयमूलक मन, कामगंधानं पछाडलेलं मन, हे सारे मन पूर्ण गळून पडतात. अभिमानाचं मन, कंजूस मन, कपटी मन, ईर्ष्याळू मन, आयदी प्रमादी मन, असे वेगवेगळे जे विकाराचे मन असतात ते आपल्या निर्मळ मनाच्या एकाग्रतेमुळे म्हणजे साधना, सम्यक साधना केल्यामुळे सारे मन निघून जातात. एकही मन आपल्यात थांबायला तिथे दिसत नाही आपल्याला. आणि यामुळे आपली शाश्वती, आपला पूर्ण विश्वास एवढा प्रबळ बनतो की मी आज पौर्णिमेच्या दिवशी परिशुद्ध झालो. आणि परिशुद्ध ही मनाची उत्कंठता, ही मनाची झालेली अवस्था म्हणजे 7 विशुद्धीच्या अंगाला पोचणारी अवस्था आहे. या परिशुद्ध मनाच्या चांगल्या वर्तनामुळे आपल्यात एक एक विशुद्धीचं अंग जागं लागते. आणि म्हणून पहिली विशुद्धी आपल्यामध्ये जागत राहते, दृष्टी विशुद्धी. या दृष्टीनं पाहत नाही आपण. आपली दृष्टी जी बुबडानं पाण्याची नाही, तर आपली दृष्टी ही आतमधून विशुद्ध बनते. आणि आतमधून विशुद्ध झालेलं आपलं परिशुद्ध चित्त ही आपल्याला या संसाराला पाहण्यासाठी विशुद्धी दृष्टी निर्माण करून जाते. आणि याला सम्यक दृष्टी म्हणतात. सम्यक दृष्टीला
यथाभूत ज्ञान दर्शन म्हणतात. म्हणजे कल्पना मुक्त, भ्रांती मुक्त, कपोल कल्पित असलेली दृष्टी परिपूर्ण मुक्त, मिथ्या दृष्टी परिपूर्ण मुक्त. जेतवन महाविहार श्रावस्तीला 500 भिक्खू आले. भगवंताला जाऊन त्रिवार पंचांग प्रणाम केला आणि ते भगवंताला विनंती करतात की भगवान, आम्हाला आज पौर्णिमा आहे तर आम्ही ध्यान साधना करायला जंगलामध्ये जातो, आपण आम्हाला एक कर्मस्थान द्या, म्हणजे ध्यानाचा विषय. तर भगवंताने त्यांना एक ध्यानाचा विषय दिला, समजून सांगितलं, असं असं करा आणि आपल्या मनानं काही जोडू नका, आपलं स्वतःचं त्याला काहीतरी लावू नका तुम्ही, आणि जसं तुम्हाला शिकवलं तसंच करा. ते 500 भिक्खू भगवंताला अभिवादन करून खूप लांब जंगलात गेले आणि सर्वजण बसले तिथे झाडाखाली. जंगल खूप व्यापक होतं आणि त्यांचं मन तिथं लागत ना. गोंधळून गोंधळून त्यांचं मन परेशान झालं. सारा गोंधळच गोंधळ. मन का लागत नाही आपलं, काय कारण आहे? एखाद्या जागेवरती जर अगोदर काही लोक तिथं काही कर्म करून गेली असतील, हत्येचे कर्म, व्यभिचाराचे कर्म किंवा आणखी काही वेगवेगळ्या दुराचाराचे कर्म करून गेले असतील, तर त्या जागेवर तिथे चित्ताला एकाग्र मन करायला मोठा अडथळा होतो. भगवंतानी कर्मस्थान आपल्याला दिलं ना, आपलं ध्यान इथं लागत नाही, काय झालं म्हणून सारे भिक्खू हे त्या जागेवरून पुन्हा उठले आणि ते भगवान बुद्धाजवळ गेले. भगवान, तिथे आम्ही बसलो, तिथे ध्यानच लागत नाही. भगवंताना प्रत्येक जागेवर, प्रत्येक व्यक्तीवर, प्रत्येक परिवारावर, प्रत्येक शहराच्या वेगवेगळ्या कुटुंबावर आपली दृष्टी त्यांनी टाकल्याबरोबर तिथलं ज्ञान बुद्धाला होते. ही एक विद्या आहे. कोणत्या परिवारामध्ये कोणते सदस्य हे सारे विकार मुक्त झाले आणि ते आता अरहंत पदाकडे चालले, हे भगवान बुद्धाला आपल्या दृष्टीमध्ये कळते. बघा, जगामध्ये एवढा सर्वज्ञ महान पुरुष कोणीच आपल्याला दिसत नाही सम्यक संबुद्धाशिवाय, की जे माणसाला चांगली गती प्राप्त होऊ लागली तर त्याला अडथळा काय येतो नेमका? संसारामध्ये राहताना कोणता अडथळा आहे? लोभाचा आहे, मोहाचा आहे, संसार बंधनाचा आहे. ते अडथळा दूर करायला सुद्धा भगवान बुद्ध मदत करतात. भगवान भिक्खूला म्हणाले, त्या जागेवर 8 दिवसापासून लोक हे अनैतिक व्यभिचाराचे कर्म करत होते. तिथं तुम्ही बसू नका आता याच्या पुढे.
आणि म्हणून ती जागा परिपूर्ण तरंगाने दूषित झालेली आहे. या वायुमंडलामध्ये वेगवेगळे वेव्ज आहेत, इतके वेव्ज आहेत ते की जर सूक्ष्म जर आपण या तरंगाचा अभ्यास केला तर आपल्याला याची जाणीव होत राहते. आणि म्हणून तिथले जे तरंग होते इतके खराब होते, एवढे वाईट होते की तिथे कोणत्या व्यक्तीला बसून मनाची एकाग्रता करता येत नव्हती. त्यामुळे सारे भिक्खू 500च्या 500 भिक्खू परत आले आणि मग त्यांनी संथागारामध्ये ध्यान सुरू केलं. जसं त्यांनी ध्यान सुरू केलं तर या पौर्णिमेच्या दिवशी अर्ध्या दिवसातच ते अरहंत पदाला पोहोचले. अरहंत पदाला पोचणारी जी अवस्था आहे ही मनाची पूर्ण तयारी केलेली अवस्था असते. कोणत्या व्यक्तीला अरहंत पद प्राप्त होऊ शकते जर त्याने ठरवलं तर हे 10 भवबंधन तो कायमचे दूर करू शकतो, कायमचे मनातून काढून टाकू शकतो. आणि म्हणून पहिले 5 भवबंधन संसार फेऱ्यात नेणारे 5 अडथळे किंवा संयोजन हे तू काढत परिपूर्ण बाजूला करतो. तू एक राग म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची आसक्तीमूलक झालेलं मन. द्वेष, वेगवेगळ्या प्रकारचे द्वेष जे भगवंतांनी सांगितले त्याच्यामध्ये बरेच द्वेष आहेत. आणि हे राग आणि द्वेष हे 2 बंधन. लोभ आणि मान. लोभाची माणसाला एवढी चटक लागते, कोणता ना कोणता लोभ त्याला ओढतच नेतो आणि एवढा वेगानं नेतो की तेवढा वेग जगात कोणताच नसतो. जेवढा वेग हा लोभाच्या तरंगाचा राहतो. आणि त्याला जोडून आहे मान. आणि मान सुद्धा हा विकार आहे, फार मोठा विकार आहे हा. आणि लोभ आणि मान हे झाले 4. आणि 5वा आहे ते म्हणजे अविद्या. हे 5 भवबंधन 5 संयोजन हे फार मोठे अडथळे आहेत. याचं निवारण करणं, याला आपल्यातून कर्मानं मुळासकट काढून टाकणं आणि आपलं आतमधलं चित्त हे अद्वेषी, अरागी, अलोभी, अमोही बनवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. भगवंताच्या भाषेमध्ये त्याला म्हणतात वितरागी, वितद्वेषी, वितलोभी. हे तीनही मन आपण जर बलवान केले तर आपल्याला त्या धारेमध्ये आणखी खूप पुढे जाता येते. आणि मान व अविद्या, जेवढी म्हणून जगात अविद्या आहे ती सारी आपल्यातून कायमची गेली पाहिजे. आणि अविद्येच्या विरोधात प्रज्ञा जागली पाहिजे. ही प्रज्ञा आपल्याला खूप पुढे आणि पुढे नेत राहते. सारा दुःख
महासागर संसाराचा पार करायला ही प्रज्ञा आपल्याला मदत करते. आणि म्हणून या प्रज्ञेला आपण जागवण्यासाठी सातत्यानं मनाची एकाग्रता अनिवार्य आहे. निर्मळ मनाच्या एकाग्रतेशिवाय प्रज्ञेचा विकास होत नाही. शिलाची परिशुद्धता आणि सम्यक समाधीची परिशुद्धता हे दोन्ही जसे पकले परिपक्व झाले, शील आणि सम्यक समाधी ही जितकी जास्त परिपक्व होईल तेवढी लवकर प्रज्ञा आपली प्रगल्भ, तेजस्वी आणि तेजोवलयामध्ये भक्कम आणि भक्कम वाढत जाते. आणि म्हणून आपण पौर्णिमेच्या दिवशी सारा वेळ त्याच्यातच घालवला पाहिजे. हे 500 भिक्खूजी अर्ध्या दिवसातच अर्हंता पोहोचली म्हणजे त्यांची अगोदर मनाची अवस्था किती तयार असेल. म्हणजे अगोदरच मन बनत जाते. ते तुम्ही महासागराच्या पाण्याला किंवा नदीच्या पाण्याला शुद्ध करायला गेला तर ते शुद्ध होणार नाही. कारण नेहमी पाणी हे येतच राहते तिथे. मग ते शुद्ध कसं होणार आहे? तसं वारंवार आपल्या चित्तात जर विकार उद्भवत राहिले, आरंभ होत राहिले विकार, क्रोध आरंभ होत राहिला, द्वेष आरंभ होत राहिला, मोह आरंभ होत राहिला, लोभ आरंभ होत राहिला, संशय आरंभ होत राहिला, प्रमाद आरंभ होत राहिला, मान आरंभ होत राहिला, अहमपणा आरंभ होत राहिला, तर मनाची अवस्था ही गोंधळून जाते, चलबिचल होते, अस्वस्थ होते, ते अशांत होते ते. आणि म्हणून एक विकार मुळासकट बाहेर गेला की नाही हे आपण नेहमी सूक्ष्म, अतिसूक्ष्म जाणलं पाहिजे. ज्याप्रमाणे तुम्ही रस्त्याने चालताना तुम्हाला काटा तुमच्या पायामध्ये घुसला आणि मग तुम्ही ते काटा काढायला लागले. जसा तो काटा जातो आतमध्ये तो चलत राहत होतो. तो जोपर्यंत काटा निघत नाही तोपर्यंत तुम्हाला त्रास होतो की नाही? तुमच्या पायाला त्रास एकसारखा दर्द देतो, दुःख संवेदना जागवतो. तसे जितके विकार आपल्या चित्तामध्ये दबून राहतात तेवढे आपल्यासाठी हानी बनवतात. जितके खोल विकार तेवढे जास्त आपल्याला ते हानी पोहोचवतात, तेवढं जास्त आपला जन्म खराब करतात, तेवढं जास्त आपल्या वाट्याला शांती सुख येऊ देत नाही. आणि म्हणून कर्मस्थान घेतल्यानंतर, ध्यानाचं स्थान घेतल्यानंतर, ध्यानाचा विषय एकच घेतल्यानंतर आपण त्याच्यावर मेहनत करणं, त्याच्यावर प्रचंड आपण जिद्दीनं तप करणं आवश्यक आहे. आणि यामुळे आपली काया परिशुद्धी, वाणी परिशुद्धी, मन परिशुद्धी ही जशी पक्व आणि परिपक्व बनते तर आपल्याला 7 विशुद्धी वाढवायला मदत करते. पहिली विशुद्धी झाली आपली दृष्टी विशुद्धी. दुसरी विशुद्धी होते शील विशुद्धी. आणि या शील विशुद्धीमध्ये आपण एवढे पक्के होतो
की आपल्या शिलाला जरा सुद्धा अकुशल कर्म सहन होत नाही. एकही कर्म हे शील विशुद्धी जशी बनत जाते तर आपण चुकीचं कर्म करायचं मन होत नाही. आपलं दृष्टी विशुद्धी, शील विशुद्धी आणि चित्त विशुद्धी, चित्ताची पूर्ण विशुद्धी होऊन जाते तर त्या चित्तामध्ये कोणताही मळ शिल्लक राहत नाही. शी जर थोडी जरी आपल्या अंगाला लागली किंवा हाताला लागली तर तिचा दुर्गंध वाढत जातो. थोडी जरी शी, आपण म्हणतो काहीतरी घाण लागली काही की कपड्याला, सारेच्या सारे कपडे काढून देतो आपण आणि सर्फमधून त्याला धुवून काढतो. थोडी जरी शी असेल तरी तिचा दुर्गंध प्रचंड होतो. तसं आपल्या चित्तामध्ये जर थोडा जरी मळ असेल तरी तो आपल्याला अशांत, बेचैन, व्याकुळ आणि परेशान करतो. तो थोडा पण मळ, द्वेषाचा थोडा जरी मळ असेल तरी तो आपल्याला सुखात ठेवत नाही. क्रोधाचा मळ थोडा जरी असेल तरी सुखात ठेवत नाही. अहंकाराचा मळ थोडा जरी असेल तरी तो आपल्याला परिशुद्ध बनायला, परिपूर्ण धम्मवान बनायला हे पुढे विकास करून देत नाही. अभिमानाचा मळ थोडा जरी असेल, कंजूसपणाचा मळ थोडा जरी असेल, प्रमादाचा मळ थोडा जरी असेल, ईर्षेचा मळ थोडा जरी असेल, हेवा करायचा मळ थोडा जरी असेल, पार्शॅलिटी करायचा मळ किंवा पक्षपात करायचा मळ, भेदभाव करायचा मळ थोडा जरी असेल तरी तो आपल्याला हानिकारक आहे. म्हणून परिशुद्ध चित्ताला थोडा पण मळ सहन होत नाही. भगवंताने एका व्यक्तीला पांढरा कपडा दिला आणि त्याला तू याच्यावर घास बनितो आता असं. त्याने हात घासू लागला, पांढरा शुभ्र कपडा हात घासून भगवंताने विचारलं थोड्या वेळानंतर, भगवानी ते पांढरा शुभ्र कपडा राहिला का? नाही भगवान, मळाला म्हणे तो आता. पांढऱ्या शुभ्र कपड्याला ताबडतोब मळ हा दिसून पडतो, स्पष्ट दिसतो. आणि म्हणून असंच माणसाचं चित्त आहे, ते बेसावध राहिलं की मळते, ते गफलतमध्ये राहिलं की मळते, ते बेहोशीमध्ये गेलं की मळते, ते असावधान राहिलं की मळते, ते चैनीकडे गेलं की मळते, ते धुंद झालं की मळते. कोणता ना कोणत्याला मळ लागतो. म्हणून चित्तविशुद्धी होत नाही. त्यामुळं या चित्तविशुद्धीला मळ अजिबात सहन होत नाही. त्याच्या पुढची विशुद्धी आहे प्रज्ञाविशुद्धी. प्रज्ञेला पण मळ लागतो. हिऱ्याला मळ लागतो का कधी? नाही लागत. हिरा कोळशात जरी ठेवला तरी मळत नाही. काळा होता का तो? नाही.
कमळाला किती तुम्ही दुर्गंध त्याच्यावर ओतला तरी त्याला दुर्गंध लागत नाही. तुम्ही गढूळ द्रव्य गढूळ पाणी किती कमळावर टाकलं, कमळाच्या फुलावर, त्याला ते गढूळ पाणी चिटकत नाही. तुम्ही किती त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या अति अशा घाणेरड्या द्रवामध्ये जरी तुम्ही त्याला धुवून काढलं कमळाच्या फुलाला, त्याला जरा पण ते चिटकत नाही. तुम्ही किती गोड द्रव त्याच्यावर टाकलं तरी त्याला ते धरून बसत नाही. ते कमळाचा हा स्वभाव आहे. आणि म्हणून आपण सर्वजण या कमळाची आपल्याला या ठिकाणी दृष्टांत जो आपण घेतलेला आहे, असं आपलं चित्त हे कमळासारखं परिशुद्ध होते, विशुद्ध बनते ते, आणि त्याला पुन्हा घाण लागत नाही. भगवंताचं चित्त हे कमळासारखंच होतं. त्याच्या पुढची विशुद्धी आहे मार्ग अमार्ग विशुद्धी. जेवढे मार्ग जगात आहेत ते मार्ग पूर्ण बाजूला सोडून देतो माणूस, आणि ज्या मार्गाने आपली परिशुद्धी वाढेल तोच मार्ग ग्रहण करतो. हे भगवान बुद्धाने शिकवलेले मार्ग आहेत. दुसऱ्याला ते मार्ग प्राप्त झालेले नाहीत. आणि म्हणून मार्ग अमार्ग परिशुद्धी ही माणसाला परिपूर्ण अरहंत पदाला घेऊन जाते. आणि अरहंत पदाला नेणारी ही परिशुद्धी आपल्याला 10 विकारातून मुक्त करते. आकांक्षा परिशुद्धी, ही आकांक्षा परिशुद्धी आपल्या मनात कोणताही पूर्ण, ज्याला डाऊटफुल माइंड म्हणतात किंवा धरसोडपणा म्हणतात, किंवा फुल एनर्जी निर्माण केलेली आकांक्षा परिशुद्धी ही फार महत्त्वाची आहे. ती लवकरात लवकर पुढे आपल्याला जायला मदत करते. आणि अशा प्रकारे ह्या 7 विशुद्धीचा विकास या परिशुद्ध चित्तातून बनत बनत वाढत वाढत जात असतो. आणि आपण सर्वजण सदैव पौर्णिमेच्या दिवशी दान कर्म, पौर्णिमेच्या दिवशी ध्यान कर्म, पौर्णिमेच्या दिवशी त्याग कर्म, पौर्णिमेच्या दिवशी विनय कर्म, पौर्णिमेच्या दिवशी मैत्री कर्म, पौर्णिमेच्या दिवशी करुणा कर्म, पौर्णिमेच्या दिवशी उत्साहानं उद्योगशील बनून परोपकार कर्म, असे अनंत कर्म या पौर्णिमेच्या दिवशी करावं, ज्यामुळं आपल्याला त्याचा लाभ होतो. सर्वांचं मंगल हो. बुद्धं नमामि. मंगल मैत्री आशीर्वाद. सवित्यो विभजन्तु सब्बरोगो विनश्यतु माते भवत्वन्तरायो सुखी दीर्घायुको भव. अभिवादनशीलिस्सं नित्यं वड्डापचायनो
चतारो धम्मा वर्धन्ति आयुवन्नो सुखं बलं भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवतां सर्वबुद्धानुभावेन सदा सोति भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवतां सर्वधर्मानुभावेन सदा सोति भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवतां सर्वसङ्गानुभावेन सदा सोति भवन्तु